जनता न्यूज। माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते जवळपास 1.5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या विकास कामांमध्ये प्रामुख्याने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, बंदिस्त गटारी, डांबरीकरण आणि सभामंडप उभारणी या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे। डॉक्टर विश्वजित कदम यांनी सुमारे 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या साखरवाडी येथील उरुसाला भेट देत प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही देणगी अर्पण केली। यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्यासह साखरवाडी येथील धनगर समाजाचा जिव्हाऱ्याचा पाण्याचा प्रश्न अवघ्या 5 दिवसात सोडवण्याची ठाम ग्वाही दिली। प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना काम करताना दर्जाशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि नागरिकांकडून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिल्या। सांत्वनपर भेटी देत त्यांनी कुटुंबियांचे मनोबल वाढवत धीर दिला। विश्वजित कदम यांच्या आजच्या या दौऱ्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला मात्र नवसंजीवनी मिळाली। गट तट बाजूला ठेवून सर्वच जण या दौऱ्यामध्ये विश्वजित कदम यांच्यासोबत होते। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विखुरलेली काँग्रेस विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कशी एक होते याचे उदाहरण मात्र आज भिलवडीकरांना पाहायला मिळालं। आणि या बाबतीमध्येच जनता न्यूज बरोबर तरुण भारतचे वार्ताहर घनश्याम मोरे यांनी बातचीत केली आहे। आजच्या विश्वजित कदम यांच्या दौऱ्यानिमित्त तुम्हाला वाटतंय का की काँग्रेस एकसंघ झाली, रिचार्ज झाला तुम्हाला वाटतंय का? नक्कीच दीपक भाऊ, आज जर बाळासाहेबांचा दौरा जर बघितला आज कृष्णा काठावरती, तर भिलोडी गावामध्ये बाळासाहेबांचं ज्या वेळेला आता विकास कामात झाली 1,43,00,000 विकास कामाचा शुभारंभ झाला, तर आज बऱ्यापैकी सगळे गटतट विसरून सगळे कार्यकर्ते जोमाने नेटाने आज कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची एक चावल असल्यासारखं असू दिसू लागले चित्र की भिलोडी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस 100% पुन्हा चार्ज बाळासाहेबांच्या या दौऱ्यामुळे झाल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे। आणि सर्व गटतट एकत्र आल्यामुळं आगामी येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही सर्व कार्यकर्ते ताकदीनं लढतील असं तर चित्र आजच्या या दौऱ्यामुळे दिसून येत आहे। मला सांगा, आता अजून संभाव्य उमेदवार काय आपल्यासमोर आलेले नाहीत, संभाव्य उमेदवारांची लिस्ट पण कदाचित आपल्याकडं काय 1-2 दिवसात येईल। अशा वेळेला उमेदवार कोणीही असेल तर त्यावेळेला आज जो एकसंघपणे काँग्रेस पक्ष दिसला तो तुम्हाला दिसला असं वाटतंय का? नक्कीच दिसून येणार, कारण का विश्वजित कदमांच्या नेतृत्वावरती इथला कार्यकर्ता हा पूर्णपणे विश्वजित कदमांचा शब्द हा प्रमाण मानून काम करणारा कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे। आणि पूर्वीपासून स्वर्गीय पतराव कदम साहेबांच्यापासून ह्या ठिकाणी फार मोठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फळे आहे आणि तीच परंपरा युवक कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली आहे। त्याच्यामुळे नक्कीच विश्वजित कदम आणि महेंद्र पालाड जे उमेदवार या जिल्हा परिषद गटात येतील, हा बहुसंख्य ताकदीनं सर्व कार्यकर्ते एकजुटीने एकत्र येऊन नक्कीच ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ही जर एकसंघ पद्धतीनं काँग्रेस जर राहिली तर उच्चांकी मताने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी निवडणूक ही जिंकू शकतात, यात काही शक्यता नाकारता येत नाही। तसा जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण अशा वेळी मागच्या 10 वर्षापूर्वी जी इलेक्शन झालं जिल्हा परिषदेचं, त्यावेळेला अगदी निसटत्या मतांनी संग्रामदादांचा पराभव झाला, भाजपकडे हा गट गेला। अशा वेळेला परत कशा पद्धतीची मोर्ची बांधणी करणं अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं? मागच्या वेळेला संग्रामदादा पाटील हे 77 मतांनी पराभव झाला आणि त्या ठिकाणी भाजपचे आपले सुरेंद्र भैया वाळवेकर यांचा विजय झाला। 77 मतं म्हणजे फार गौण होती। काँग्रेस हेच झालं की जी परिस्थिती सुधारायची होती त्यावेळेला सुधारता आली नाही आणि थोड्याफार पारपरात संग्रामदादांना पराभव पत्करावा लागला। गटतट आणि हे भेदावेमध्ये काँग्रेस विभागली गेली आणि त्याचा फायदा विरोधकांना उठवता आला। आता यावेळेला असं न दिसता संग्रामदादा नसल्यामुळं या ठिकाणी जो उमेदवार बाळासाहेब देणार आहे तो ताकदवानच असणार आहे। त्याच्यामुळं जर काँग्रेस जर विस्कटली गेली तर पुन्हा पराभवाला पुन्हा आणि त्यांना सामोरं जाण्याची शक्यता आहे। आणि पराभव काय असतो तिने डोळ्यानं बघितलं आहे, त्याच्यामुळे तिची झळ पोचल्यामुळं यंदाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते गाफील न राहता नक्कीच चांगल्या ताकदीनं उभा राहतील आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडतील असं चित्र आजच्या तर दौऱ्यामुळे दिसून येत आहे। हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी राखीव आहे, अशा वेळेला ही निवडणूक किती चुरशीची होती तुम्हाला काय वाटतं? यावेळेला या जिल्हा परिषद गटाचा पूर्णपणे इतिहास पाहिला तुम्ही दीपक भाऊ, तर पूर्णपणानं मला वाटतं की स्वर्गीय पतराव कदम साहेबांच्यापासून जर बघितलं तर फक्त सुरेंद्र भैया वाळवेकर हीच फक्त उमेदवारी भाजपची फक्त निवडून आलेली आहे मोदी लाटेमुळं, संजय काकांच्या प्रभावी शक्तिशालीमुळं। त्यानंतर ह्या ठिकाणी पूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व असणारा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे आत्ता, ही निवडणूक काँग्रेसची पूर्णपणे निष्ठेची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे। कारण का यावेळेला काँग्रेसचे जे पूर्णपणे कार्यकर्ते आहेत
ती एकजूट पद्धतीने दिसून येत आहेत आणि भिलवडीसारख्या मोठ्या गावाला जिल्हा परिषदेची तिकीट मिळण्यासाठी सुद्धा आज आजचा अजेंडा डोळ्यासमोर चित्र ठेवून दिसत आहे. आज खरं तर विश्वजित कदम यांच्या दौऱ्यामुळे भिलवडीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक बूस्टर मिळाला असं म्हणायला हरकत नाही. हेच बूस्टर हेच ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला हे सगळे कार्यकर्ते सामोरे जातील आणि एक हवा असणारा महत्त्वाचा विजय काँग्रेस पक्ष मिळवेल अशी खात्री या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे. जनता न्यूजसाठी दीपक पाटील, भिलवडी.